आम्ही आलेलो आहे माझ्या मामाच्या घरी आणि आज आहे ना मामाच्या तिथं आंबा उतरायचा होता, म्हणून मी आणि श्रेयश पण शेतामध्ये आले होते. आणि बघा, आंबा उतरणं म्हणजे किती रिस्की काम आहे. त्यांना असं वरती जावं लागतं आणि वरून ते आंबे असे घ्यायचे आणि मग झाल्यामध्ये खाली सोडायचे. खरंच आपल्यासारख्याला खूप अवघड वाटतं. आणि त्यांचा जो आंबा आहे ना, तो एकदम विहिरीच्या कडावर आहे. तर खरंच किती जीवावर, म्हणजे जीवावरच खेळ आहे ना त्या लोकांचा, वरती जायचं आणि आंबा तोडायचा. आणि इकडे आहे ना मामाने मस्तपैकी मिरच्या पण लावलेल्या आहे. त्या मिरच्या पण पाहिजे होत्या आणि म्हणलं चला, आज घरी कोणीच नव्हतं, सगळे आंबा उतरायला शेतात येणार होते, तर मग आम्ही पण आलो. आणि श्रेयसला आहे ना खरंच खूप मज्जा वाटत होती शेतामध्ये आल्यावर. तो इतका मस्त मनसुक्त खेळत होता. आणि म्हणजे बॉल आणला होता त्यानं घरून, मग त्याच्यासोबतच किती वेळ तो खेळत होता. मी ना नेहमी उन्हाळ्यामध्ये मामाकडंच जास्त येत असते राहायला, कारण मला खूप आवडतं तिथं. आणि ना त्याने शेतामध्ये मस्त असे झाडं लावलेत बघा, त्याला किती छान फुलं आले. आणि मला कुठं बी गेलं तर फोटोचं जास्त वेळ सुचतं. तर म्हणून मी माझ्या मामाच्या मुलीला म्हणत होते, चाल माझा एक व्हिडिओ काढ म्हणून. ती मला सारखी असत होती की कुठंही गेली की तुला तेच सुचतं, फोटो काढ, व्हिडिओ काढ, दुसरं काही दिसतच नाही म्हणून. आणि मग आहे ना, आता झेला घ्यायला दोघं जण गेले होते. आणि बघा कसं वरून असं देतात ते जाळीमध्ये आंबे, मग नंतर ते आपण खाली उभरून घ्यायचे. तर आता पहिला एक आंबा उतरला आहे, आता हा दुसरा उतरणं चालू आहे. आणि आमची ना अशी मस्त मजा चालू आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एखादी शाक निघली का ती खायला खरंच खूप भारी वाटते. आता आंबा उतरून झाला होता, मग ते त्यांचे जे बाकीचे तोडणाऱ्यांचे आंबे मोजून द्यायचे होते, ते काका ते मोजून घेत होते. मग नंतर आहे ना संध्याकाळी सगळे आंबे घरी आणले. आणि बाबांना आहे ना इकडं लोणचं बनवण्याचं काम चालू होतं. आमच्या बाबाला आहे ना हे आंबे कटिंग करण्याचं काम खूप छान जमतं, कुणालाच जमत नाही बरं का. दरवर्षी जे लोणचं असतं ना तेच का आंबा कापत असतात, म्हणजे त्यांच्यासारखा आंबा आमच्या घरामध्ये कुणालाच कापला जात नाही.